VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंद दादा आपल्या स्टुडिओत आले. नमस्कार मिलिंद दादा. नमस्कार. मिलिंद दादा, आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा खूप मोठी आहे. गुरु शिष्यांची जोडी असं म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतात रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, हो. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि तसंच मच्छेंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. त्यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. हो. तर आम्हाला एखादी कथा सांगाल का? तुम्ही म्हणालात तसं की अनेक कथा प्रचलित आहेत आणि प्रत्येक कथेतून आपल्याला काहीतरी उपदेश मिळतो. तर नक्की आपण याची काही सिरीज असल्यासारख्या कथा मी तुम्हाला सांगतो. हो हो हो. पहिली कथा आहे की गोरक्षनाथांना जेव्हा मच्छिंद्रनाथ भेटतात तेव्हा ते त्यांना दीक्षा देतात आणि सांगतात की अमुक एका पर्वतावरती जाऊन 12 वर्ष मी दिलेली साधना तू कर. बर. त्यांचा आदेश मान्य करून गोरक्षनाथ त्या पर्वतावरती जाऊन बसतात आणि 12 वर्ष अतिशय भयंकर अशी तपश्चर्या ते करतात. फक्त एक दिवस राहिला असतो 12 वर्ष संपायला. बर. पण गुरु भेटीच्या ओढीने ती तपश्चर्या सोडतात आणि गुरुच्या शोधामध्ये निघतात. बर. आणि शोधत शोधत येऊन मच्छिंद्रनाथांची आणि त्यांची भेट होते. हा. एकमेकांना बघितल्यानंतर ते अतिशय भावुक होतात. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या पाया पडतात. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना आपल्या कुशीत घेतात आणि अगदी मुलासारखं प्रेम करतात आणि विचारतात कशी झाली तुझी तपश्चर्या. तर गोरक्षनाथ सांगतात सगळा वृत्तांत तपश्चर्याचा. तर मच्छिंद्रनाथ हसतात आणि म्हणतात की बाळा, एक दिवस तू कमी केलीस 12 वर्षामध्ये तपश्चर्या, बरोबर ना? तर ते म्हणतात हो, मला तुमच्या भेटीची एवढी आतुरता झालेली होती तर ती तपश्चर्या मी सोडून आलो. तर मच्छिंद्रनाथ म्हणतात की आता पुन्हा उठ, पर्वतावरती जा आणि पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या कर आणि मग मला भेटायला ये. बापरे. दुसरा एखादा जर शिष्य असता तर तो रागावला असता किंवा नाराज झाला असता की 12 वर्ष ऊन, पाऊस, रात्र, थंडी काही न बघता उघड्यावरती तपश्चर्या केली आणि केवळ 24 तास कमी झाली म्हणून आपला गुरु आपल्याला पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या करण्यासाठी त्याच्यापासून दूर पाठवतोय. तर ते नमस्कार करतात मच्छिंद्रनाथांना आणि आदेश मागतात आणि चालत निघतात. पुन्हा त्या पर्वतावर जातात, पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या करतात आणि ती संपल्यानंतर मग पुन्हा मच्छिंद्रनाथांच्या कडे येतात. बापरे. तर याच्यातून शिकण्यासारखी गोष्ट काय आहे की गुरुवरती प्रगाढ विश्वास, त्याच्यावरती असीम श्रद्धा आणि त्याचं जे म्हणणं आहे ते शिरसावंद्य. त्याच्यावर ते एकही प्रश्न विचारत नाहीत, असं का, काही नाही, तुम्ही सांगताय ते मान्य आणि मी गेलो. ही त्यांची वृत्ती असल्यामुळे ते गोरक्षनाथ झाले. किती छान. आता गोरक्षनाथ म्हणजे साक्षात श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ यांचा हा अवतार. म्हणजे शिवानी स्वतःला गोरक्षनाथ म्हणून प्रकट केला, हा आपण मागच्या एपिसोड्स मध्ये ऐकलेला. म्हणजे साक्षात शिवाला मच्छिंद्रनाथांनी आदेश दिला आणि स्वतः शिव असून सुद्धा त्यांनी तो आदेश पाळला. कारण गुरुचा आदेश हा सगळ्यात उच्च आदेश, त्याच्या पुढे काहीही गोष्ट मोलाची नाही. ही ज्यांना कळली गोष्ट तेच अशा प्रकारे महान झालेले दिसतात. सत्य आहे. तीच गोष्ट विवेकानंदांची आहे, तीच नाथ परंपरेतले ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ यांची आहे. तर याच्यातून आपल्याला समजायला पाहिजे की संपूर्ण समर्पण ज्याला आपण म्हणतो ते गोरक्षनाथांच्या ठिकाणी दिसतं. बरं, हे गुरु शिष्याचं नातं अशा ट्रॅक वरती चालू असताना दुसरा धागा त्याच्यामध्ये असा आहे की जिथे जिथे गुरु कडून काही चूक झाली असेल तिथे ती त्याला जाणीव न करून देता ती चूक सुधारणं आणि ती चूक सुधारलेली जेव्हा गुरुला कळतं तेव्हा गुरुनी त्याला आधी रागावणं, मग हे मायेपोटी किंवा जडत्वामधलं रागावणं आणि मग तसं का झालं याचं संपूर्ण विश्लेषण गुरु शिष्याला देतात. आणि तो संवाद सुद्धा अत्यंत आध्यात्मिक आणि ज्ञानपूर्ण आहे.
तर असे बरेच गुरु शिष्यांचे संवाद जे आहेत, म्हणजे मत्स्येंद्रनाथ हा, हा, गोरक्षनाथ, हे पण आपल्याला बघायला मिळतात. भयंकर अनोखं नातं हा, आहे. हा. तुम्हाला विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या जोडीमध्ये पण हा असा विरोधाभास आणि समर्पण अनेक कथांमधून दिसतं. तर रामकृष्ण परमहंस त्यांच्या अंतिम समयी अतिव त्रासामध्ये होते आणि त्यांच्या शेजारी विवेकानंद बसलेले होते. विवेकानंदांना रामकृष्णांचा त्रास बघून अतिशय त्रास व्हायला लागला स्वतःला, त्यांची ती पीडा बघून, आणि मनात विचार आला की अरे हे स्वतः एवढे आत्मज्ञानी आहेत आणि आध्यात्मिक गुरु असताना त्यांना एवढा त्रास कसा काय होतोय. तर हा विचार विवेकानंदांच्या मनात उमटला असेल नसेल तेवढ्याच वेळामध्ये रामकृष्णांच्या मनातही तो पोहोचला. त्यांनी लगेच उत्तर दिलं की जो राम, जो कृष्ण, तोच मी रामकृष्ण आहे, हे लक्षात ठेव. तर असं ते अनोखं नातं आहे गुरु शिष्यांचं. आणि या गुरु शिष्यांच्या यादीमध्ये सगळ्यात जे अत्यंत इंटेन्स नातं आपण बघतो हा, हा. ते गोरक्षनाथ आणि मत्स्येंद्रनाथ यांचं आहे. हा, हा. म्हणून त्यांच्या जेवढ्या कथा आपण ऐकतो किंवा वाचतो हा. त्याच्यामध्ये अतिशय उत्तम ज्ञान आणि उपदेश आपल्याला सहजपणाने बघायला मिळतो. खरंच आहे दादा. पण जे गोरक्षनाथांचं ज्ञान तुमच्याकडून आम्हाला मिळतं, हो. म्हणजे आमचं खरंच भाग्य खूप मोठं आहे असंच म्हणायला पाहिजे. तर त्यांचे जे अतिशय सुंदर वन लायनर आहेत, हो. तर ते आम्हाला सांगा ना, ऐकायला खूप आवडेल. नक्की. नाथांचं हे जे ज्ञान आहे ते जनरली हिंदीमध्ये येतं. हा, या वन लायनर्स येतात हा. त्यातली एक वन लायनर जे या गुरु शिष्यांशी संबंधित आहे, साधकांशी, हा, ते मी हा. सांगतो. लोगों को उत्थान नहीं उपाय चाहिए. सच्चा गुरु कभी उपाय नहीं देते, क्योंकि एक उपाय से एक गांठ खुलती है. फिर जो अनंत गांठें बांधी है उसके लिए क्या अनंत उपाय करते रहोगे? उपाय, सिद्धि, चमत्कार सब बंधन है. जो साधक के उत्थान के मार्ग में रोड़े डालता है, उसे बंधन में बांधता है. उसके लिए सिर्फ एक ही उपाय है, और वो है स्व उत्थान, आत्मज्ञान का. इसलिए सच्चा गुरु साधक को उत्थान की ओर लेकर जाते हैं साधना के माध्यम से. वा वा. तर इतका सुंदर उपदेश आणि ज्ञान आपल्याला नाथांच्या या वन लायनर मधनं मिळालेलं आहे. या वन लायनरच्या मधून जे नाथांनी ज्ञान दिलेलं आहे ते किती प्रिसाइज आहे आपल्याला लक्षात येतं. की आज समाजामध्ये आपण बघितलं तर माणसांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्रास होत आहेत, ज्या काही पीडा होत आहेत, ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत, हा. त्याच्यातून मोकळीक हवी आहे, त्याच्यातून सुटका हवी आहे. बर. आणि त्यासाठी मग कोणी उपाय देत असेल, कोणी उपाय करायला सांगत असेल तर त्याच्याकडे माणूस साहजिकच धाव घेतो. हा. पण ते करत असताना आपण आपल्या रचलेल्या पायालाच धक्का लावतो आहोत हा. याची जाणीव आपल्याला होत नाही. कारण की कुठलीही समस्या आहे त्याच्या मागे आपलं कर्मफळ आहे. प्रारब्ध कर्म, संचित कर्म हे आपल्याला माहिती आहे. तर आपल्या कुठल्या जन्मातल्या कर्मांच्या फळांचा आपल्याला आता उपभोग किंवा भोग घ्यावा लागतो आहे, ती पीडा सहन करावी लागते, याची आपल्याला जाणीव नसते. तर सामान्यपणे आपण म्हणतो की अरे हा त्रास आहे, हा आपल्याला कोणीतरी घालवून देईल, अशाकडे जाऊन आपण तो उपाय घ्यावा. नाथांनी आपल्याला जी साधना दिलेली आहे त्याला अंतिम शक्तीची साधना असं नाव दिलेलं आहे. तर ते काय म्हणतात, तुम्ही तुमची दिलेली साधना करा, त्या साधनेतनं तुमच्या आतमध्ये परमज्ञान जागृत होईल आणि साधनेच्या माध्यमातून तुमचं कर्मफळ जे आहे आधीचं ते नष्ट व्हायला सुरुवात होईल आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये शांतता, स्थिरता आणि आनंद निर्माण होईल. आणि भौतिक प्रगती, उन्नती तर होईलच, ते त्याचं एक छोटं आउटपुट आपल्याला म्हणता येईल. बरोबर. पण त्यासाठी सातत्याने साधना करणं, समर्पित असणं आणि त्या दिशेने प्रत्येक क्षणी जागृत होऊन पाऊल टाकणं हे गरजेचं आहे. आणि असं सांगितलं तर माणसाला त्यासाठी एक दिशा पण मिळेल. पण दिशा मिळाली नाही तर माणूस भरकटत राहतो. आयुष्यभर उपाय करून सुद्धा माणूस सुखी होतोच असं नाही. किंबहुना अशी कुठली माणसं माझ्या बघण्यात नाही की उपाय केले आणि ते सर्वस्वी सुखी झालेले. कारण मग कर्माचा सिद्धांत आहे तो आपल्याला अमान्य करावा लागेल. उपाय केला आणि जर का त्यातनं बाहेर आलो आपण तर बरोबर आहे. उपाय दिला, तो केला आणि त्याच्यातनं आपण बाहेर आलो तर कर्माचा सिद्धांत इथे लागू होत नाही असंच म्हणायला लागेल. तर
आपल्या ऋषीमुनींनी संतांनी जागोजागी सांगितलेलं आहे की जे जे होईल ते पाहावे है ना, हा. आणि जे काय असेल ते ऍक्सेप्ट करा आणि शांतपणाने त्या प्रसंगातून बाहेर जाऊन पुढे सरका, भोगून संपवा. भोगून संपवा. ते भोगताना दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका, ही तुमची इच्छा आहे हे डोक्यात ठेवा. परमेश्वराच्या पायाची प्रार्थना करा की तुमची इच्छा आहे पण तुमच्या कृपेने मी हे पार करणार आहे. हा. या विश्वासाने श्रद्धेने तुम्ही पुढे जा. म्हणून उपायांच्या नादी लागू नका असं मी सांगत नाही. तुम्ही सगळ्या संतांचं चरित्र काढलं, त्यांचं ज्ञान जर वाचलं तर त्याच्यामध्ये हे त्यांनी दिलेलंच आहे आणि त्यांच्या जीवन चरित्रावर नाही दिसतं. हो. जे ज्ञानेश्वर महाराज पाठीवरती मांडे भाजू शकतात, हा. जे भिंत चालवू शकतात, जे रेड्याच्या मुखातून वेद वदवू शकतात हा. आणि जी अख्खी गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगासमोर मांडू शकतात, हा, हा. एवढे आत्मज्ञानी ज्ञानेश्वर त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघितलं तर सतत पीडा, सतत त्रास आणि अवहेलना त्यांना झेलावी लागली. हो. आणि खूप कमी काळापर्यंत जेव्हा त्यांना लोक त्यांचं दिव्यत्व समजू लागले, त्या 1-2 वर्षाच्या काळात हे सगळं त्यांनी केलं आणि ते या जगातनं निघून गेले. तर ते उपाय करू शकले नसते का? करू शकले असते. ज्या कृष्णाच्या रामाच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर आपल्याला वेदना आणि त्रास दिसतो मृत्यूपर्यंत, हो. देव असून, देव असून, अवतार असून, त्यांनी हेच दाखवण्यासाठी की मी अवतार असलो तरी मी या शरीरात देहात आलेलो आहे, त्यामुळे या प्रकृतीचा नियम मला मान्य करूनच पुढे जायला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणून उपाय नका करू, साधना करा. म्हणून ती जी वन लायनर आलेली आहे की ही निगेटिव्ह नाहीये वन लायनर की लोकांना उपाय पाहिजे, उत्थान नाही. ज्या पद्धतीने समाजामध्ये वैचारिक आंदोलन होतं त्याच्याबद्दल त्यांनी कॉमेंट केलेली आहे. त्याच्यातून हे शिकायचंय आपल्याला, उत्थान पाहिजे, उपाय नको. उत्थानासाठी साधना करायची आहे. साधनेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सुरळीत घडते. म्हणजे उपाय हे फार वरवरच आणि तात्पुरतं आहे असं त्यांना सांगायचंय. हो ना. हो, आणि भयंकर आहे, भीतीदायक आहे. भीतीदायक आहे. आणि मला वाटतं आद्य शंकराचार्यांचं असं एक विधान आहे की जो स्वतःचे भोग भोगून संपवतो तो मला गुरु समान आहे. बरोबर. खूप छान आहे आणि इतका महत्वाचा हा संदेश आहे. तो ऐकला आणि तो आपण समजून घेतला नीट तर खरंच आपण योग्य मार्गावर जाऊ असं मला वाटतं. तर आजचा एपिसोड आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया एक नवीन कथा आणि नवीन वन लायनर घेऊन. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.